हॅलो गणपती बाप्पा झोपून चालायचं नाही, फक्त व्हायचं फक्त सपोर्ट करा. मी काय जास्त टाइम घेणार नाही. फक्त कसं आहे माहिती, शक्ती तुऱ्यात वाद्य क्रमांक 1 ढोलकी, दुसरं झांज, आता नंतर आला बुलबुल, ऑक्टोपॅड आणि कीबोर्ड, 5 वाद्य. 6वं वाद्य टाळी आणि शिटी. हे जर नसेल तर रातभर घासा आणि अशातली ती पद्धत आहे. त्याच्यामुळे फक्त तुमचा सपोर्ट राहू दे. आज या ठिकाणी संगमेश्वर जिल्ह्यामध्ये, संगमेश्वर तालुक्यामध्ये, क्षमा करा, आज कडवई गाव या गावात मी आलोय. ही संधी मला मिळाली. आज मी एक शब्द देतो इथे जमलेल्या माझ्या आया बहिणी. मी कमरेखालचा एक शब्द गाणार नाही, शाहिरांना एकेरी बोलणार नाही, त्यांच्या घरापर्यंत जाणार नाही, वावगं काही बोलणार नाही, तरी बारी सुसाट असणार, हा तुम्हाला शब्द देतो. पहिलं सांगतो, पोरांनो काय माहिती आहे, इथं 12 वयाच्या बायकांच्या आणि पुरुषांच्या, आणि तिथं पडलेला आहे खंड. आणि आता आमची आबरू आहे, बायका जास्त गर्दी जोळा करतात की पुरुष पण करतात, बरोबर? तरी पण काय नाही, अरे काहीतरी बोला, बोलशिलाव हळूहळू बोलशिलाव. तुम्हाला शब्द देतो, बोलशिलाव तुम्ही. व्हायस आमचं बुवा जरा गरम होऊन गेलाय, पण तर गरम झालं तर नाही का ते कांडे पेटवतात, एक पेटवला फूस, दुसरं पेटवला फूस, काय पेटलेला म्हणून काय नाही, सगळा फूस, सगळं थंड. आता एकट्यावर जबाबदारी आहे माझ्यावर, आपण वातावरण गरम करूया, फक्त सुरुवात करूया. माईक चेक करू, माईक. हे मला त्यातलं काही समजत नाहीये, स्केली बिल, आपण गावठी माणूस. घडशान उभा का, बरोबर आहे? मी चेक करतो. गाडी हालते डुलते खाडाडते, गाडी ठेच उभी राहते. आली बाबा, कडवईपर्यंत गाडी आलेली आहे, उसगावकर वाडीपर्यंत आलेली आहे. आता सुरुवात करूया, चला. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम सुस्वागतम. विद्या देवता आई शारदा माता, बुद्धी देवता श्री गणेश, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि या राजांचा पुढे वैचारिक वारसा ज्याने पुढे चालवला, आणि या महाराष्ट्रामध्ये तो वारसा चालवणारे शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्या विवली गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी, आई विठलाई देवी, धनी देवडंगर, माझ्या लांजाची दैवत धनी चव्हाटा, धनी केदारले, धनी बोलतेश्वर, जुगाई आणि जाकाई यांना नमस्कार करून या गावचं ग्रामदेवत आई वरदान देवी आणि आमची आई सलमाई देवी यांच्या चरणाशी नतमस्तक हो. नटेश्वर, जागे मालक, रंगदेवता आणि रसिक राजा तुम्हाला मी नमस्कार करतो. माझे प्रतिस्पर्धी शाहीर विनायक पडवळकर बुवा, विनायक पडवळ बुवा यांना शाहिरी मानाचा मुद्रा करू. आज मला ढोलकीला आहेत सिद्धेश बारघोडे, सिद्धार्थ बारघोडे, कीबोर्डला आहे दिग्विजय डेरे, ऑक्टोपॅडला माझा सुरज मालपेकर, बेंजोला सुरज मालपेकर, आणि ऑक्टोपॅडला विशाल करंबळे, आणि साऊंडला आमचे गडसी साऊंड आणि गुत्तवसे साऊंडवाले आमचे आहेत, सोबती आहेत. त्यांना मनाचा मुद्रा करून माझी शाखा धनी रवळनाथ नाथ मंडळ तोंडिये लालजा यांसोबत मी शाहीर विकास नामोरे, नवला देवीनाथ मंडळ विवली गंड धनगरवाडा तुमच्या चरणाशी नमस्कार केल्यावर कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या ठिकाणी आम्हाला हे कार्यक्रमाची संधी दिलेली आहे ते आमचे चंद्रकांतजी जाधव माऊली. शक्यतोला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई आहे. हे जाधव परिवार आणि जाधव परिवारचे सर्व चंद्रकांत माऊली 21 दिवसाचा गणपती असं हे 23वा वर्ष आणि अनंत चतुर्दशीचा गणपती 100हून अधिक वर्ष झाली. आज मला एक गोष्ट आवर्जून ते सांगावी लागेल. या ठिकाणी मंडळी गेली 14 वर्षापूर्वी मला एक हिरा मिळाला, एक अशीच ओळख झाली आणि नंतर तो माझा सावली बनला. तो म्हणजे संदेश ओकटे. या मुलानं पुढं माझी सावली बनवून इथपर्यंतच्या प्रवासामध्ये सोबत केली, प्रत्येक गोष्टीत सल्ले दिले, मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे मला पहिल्यांदा या कडवई गावची वरदानदेवी ठाऊक झाली, मला आई सालबाई ठाऊक झाली आणि जिथे संदेश ओकटे आहे तिथे विकास लांबोरे आणि विकास लांबोरे आहे तिथे संदेश ओकटे हे समीकरण झालं आणि त्याच्या माध्यमातून पुढे आज जाधवांच्या घरी येणं झालं. काही वरदान आईचं काय दर्शन घेता आलं नाही, मी पुन्हा घेईन, मात्र त्याचं स्मरण करतोय. कार्यक्रमाला सुरुवात करूया. या ठिकाणी काही मान्यवर आहेत. विजय कोळेकर ज्याने या शक्तितुऱ्याला नव्या नवरीसारखं सजवलं असं आम्ही काय म्हणतो ते विजय कोळेकर आहेत. आमचे समानतेचं प्रतीक, समतेचं प्रतीक, आमचे सगळ्यांचे लाडके शाहीद भाई म्हणून आहेत. शाहीर संदीप ओकटे आहेत. अनेक मंडळी आहे, मी हळूहळू नाव घेईन. बाबा गुरव आमचे शशिकांत गुरव लांज्यातून आलेले आहेत, महेश कांबळे आलेले आहेत. तुम्हाला सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना. ब्रँड इज ब्रँड पटवळ बुवा बोलले. गेल्या वर्षीचं पण काढलं सगळं. म्हणतात उधारी ठेवायची नाही, उधारी ठेवायची नाही सांगतात आणि वर सांगतात चक्रवाढ वाजाने झालेला आहे खर्च. बाय 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 बाय. मी बुवांना घाबरलो, मी लय घाबरलो, मला घाम उठला. बुवांना मी लय घाबरलो, धमक्या दिल्या ना, इथं टांगून ठेवी, इथं ह्या करून ठेवी, दुसरी बारी माझी आहे. बुवानो मी पण डबल बारीचाच पैसे घेतो जाधवांकडनं. आपण 2-2 बाऱ्या करायला हल्ला माणूस आहे. आपण बारी करणार पण कमरे खालचा बोलणार नाही. पोरवानू चिटवळगिरी अजिबात चालायची नाही, फक्त मजा घ्यायची आणि आपण मजा द्यायला आहे, तुम्ही मजा घ्यायची. स्तवन गातो, ह्या स्तवनात चुकी काढून दाखवायची बुवा तुम्ही. म्हणजे माझा हलू हलू जाऊया, हलू हलू जाऊया, बुवाकडे जाऊया. पटवर गुरुजी त्यांना गुरुजी गेल्या वर्षी म्हटलं, काय बोललो माहिती आहे, गुरुजी एक साथ नमस्ते एवढंच बोललो. ह्याच्यात काय वाईट बोललो काय रे, ह्याच्यात काय वाईट बोललो, एवढंच बोललो. गुरुजी एक साथ नमस्ते, मला सगळं समजते आज. एवढंच बोललो.
एवढंच बोललो तरी म्हणतात माझ्या पेशावर गेलो। आता मला सांगा, जी मी छोटीशी एक परीक्षा पास झालो त्याचं अभिनंदन केलं ना, मी तसाच सन्मान केला तरी पण राग आला। हे बोलेंगच नाही की आपण थोडा मोठा तुम्ही इतना लगता पडो गुरुजी तवन स्टार्ट करतो घ्या। लय आलय दुरून माझ्या लांजावरून स्तवन पोराडो। लय आलय दुरून माझ्या लांजावरून आज धन्य या कडवई गावी। चला पूजूया रे, चला चला भजूया रे, वरदान सालबाई देवी। चला भजूया रे, वरदान सालबाई देवी। चला पूजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी। चला भजूया रे, चला पूजूया रे, वरदान सालबाई देवी। चला भजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी। तुझी ओटी उभी राहिली समात गाव शिवा पाठी। राहिली समात गाव शिवा पाठी, उभी राहिली समात गाव शिवा पाठी। खडा नारळा नाही भरून तुझी ओटी उभी राहिली समात गाव शिवा पाठी। एक अर्ज तुला दाव मार्ग मला, एक अर्ज तुला दाव मार्ग मला, नौका माझी तरुण जावी। चला पूजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी। चला पूजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी। चला भजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी। चला पूजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी। गाव रंगराव गणपतीची वाली, गाव सीमा आखली सकत रखवाली। गाव सीमा आखली सकत रखवाली, गाव सीमा आखली सकत रखवाली। हरला गाव रंगराव गणपतीची वाली, गाव सीमा आखली सकत रखवाली। डोळे भरून पाहून तुला रूप लावून, डोळे भरून पाहून तुझा रूप लावून, तुझ्या सुमनानी गाईन ओवी। चला पूजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी। चला पूजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी। चला पूजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी। चला पूजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी। गादी बाबू रंगले घराणे माझ, बाब्या राजा राम विशाल बबन दूर
भजूया रे चला भजूया रे वरदान सालबाई देवी चला पूजूया रे चला भजूया रे वरदान सालबाई देवी चला पूजूया रे चला भजूया रे वरदान सालबाई देवी चला पूजूया रे चला भजूया रे वरदान सालबाई देवी लय आलय दुरून माझ्या लांजावरून लय आलय दुरून दूर लांजावरून आज धन्य या कडवई गावी आज धन्य या कडवई गावी चला पूजूया रे चला भजूया रे वरदान सालबाई देवी चला पूजूया रे चला भजूया रे वरदान सालबाई देवी चला पूजूया रे चला भजूया रे वरदान सालबाई देवी चला पूजूया चला भजूया रे वरदान सालबाई देवी चला पूजूया रे चला चला भजूया रे वरदान सालबाई देवी बोल श्री गणपती गजानन महाराज गाव देवी अखंड हरदासवालीचा विजय असो अखंड बाबू रंगले घराण्याचा विजय असो बोल तू रे वाले बाब्या राजाराम बबन विशाल गुरु गणेश भिकाजी वस्ताद गंगाराम प्रभाकर वस्ताद गणपती बाप्पा मोरया या ठिकाणी काही बक्षीस आलेले आहेत. कडवई गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सर्वमान्य महेंद्र जाधव माऊली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, शाहीर संदीप ओके 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रसाद लिंगायत आहेत, त्यांच्याकडून 200 रुपये आहेत आणि त्यांची फरमाईश आहे की गाणा माझ्या बालपणी आणि सांगचल काय काय आणू. कट्टर मैत्री धामापूर या ग्रुपकडून 151 रुपये, नैतिक आणि आमच्या प्रेमसाठी आणि प्रणय उजगावकर यांच्याकडून 200 रुपये आणि महेश कांबळे ग्रामपंचायत सदस्य माझा लांजा बसलाय एकटीत बसलाय यांच्याकडून हे गाण्याची फरमाईश आहे. 501 रुपयाचं पारितोषिक आणि नामांकित तुरेवाले शाहीर शशिकांतजी अर्थात उर्फ बाब्या गुरव यांच्याकडून 1000चं पारितोषिक आणि सुरेखा ताई खेडेकर 501 रुपयाचं पारितोषिक. संगमेश्वर तालुका महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख. थोडस माझं काही नावं राहिली. या गावचे सरपंच पोलीस पाटील सदस्य असतील, तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील, सरपंच आमच्या विशाखा कोळेकरच आहेत, आमच्या शाहिरांच्या सौभाग्यवती. तुम्हा सर्वांना मनाचा मुद्रा करायचा राहून गेला, क्षमा करा. आणि आता 2 फरमाईश आहेत, ते घेऊया. नंतर बुवांच्या गाण्याची चाल देऊया, त्यांना भाग देऊया आणि हळूहळू जाऊया पुढं. गुरुजी कुठे आहेत? गुरुजी त्यांना बोललेलो नाही आहे मी, आणि आज तर मला बोलायचं नव्हतं, पण नंतर त्यांना अंदाज आला किती आपटले आणि काय केलं तरी काय वातावरण गरम व्हायचं नाही. भवानो, माझी आज लय इच्छा आहे, तुम्ही तुमच्या गावात आहे, तुमची इज्जत मला लय भारी ठेवायची. कृपया माझ्या नादास लागू नये. मी पहिलाच वैतागलेला, मी माझ्या जीवास कंटाळलेला.
त्याच्यामुळे मी तुझ्या पाया पडतो, माझ्या नादा सांगा लागू बस. बाकी तुम्हाला काय आगावगिरी केली तर मला सांगा, पण मी उलटा टांगीन पांगीन. आणि मी आईला काय सांगू? आईला सांगितलं मी बारी करून येतो आणि सकाळी वाट बघित राहिली तर मला उलटा टांगला होतो, आणि उलटा टांगला तर ह्या लेंगा खाली आला तर काय करू? हे सगळं उलटा होणार. भुवानो असं काय करू नका, मला उलटा उलटा टांगू नका. मी तुम्हाला घाबरलो बस, मी लय घाबरलो तुम्हाला. गण घेऊया. पहिली फरमाईश गणा माझ्या बालपणी. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. कोसो मैला दूर चालुनी दगड धोंड काट्यातुनी. त्या वाटेली माझ्या वडिलांनी, त्या वाटेली माझ्या वडिलांनी आणीला तुला नवाणी. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. आणि आहे सागण तुमच्या सगळ्यांच्या चरणाशी सादर करतोय. विचार हा किती आहे इथं काही नाही बर. अग देणार आहे ना आपला लंबोदर. काढवड करून सारी करतो मी सोय, पण दरवर्षा सारखं मातर सजू दे घर. ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला. ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला. तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला. ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला. तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला. ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला. तुझ्या ग गौराईला घराला सणाला. या ठिकाणी कोकण हिंद केसरी राकुश ग्रुप यांच्याकडून, राकुश ग्रुप तुरळ, कोकण हिंद केसरी राकुश ग्रुप तुरळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आता अहो काय झालं माहिती आहे, यांनी गेल्या वर्षीचा विषय काढला आहे. पटवळ बुआ अगर बात निकली है तो दूर दिल्ली तक जरूर जाएगी. बरोबर आहे. अहो काय झालं परवा माहिती आहे, गेल्या वर्षी ही 28वी बारी, गेल्या वर्षी बाऱ्या केल्या 30, परवा बसवायचं. आणि काय झालं, लाईट आणि साऊंड एकत्र असं आपण म्हणतो. साऊंड एकत्र आहे रे, एकत्र म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो, अर्धे अर्धे पैसे द्यायचे, विषय संपला. साऊंड म्हटलं की त्याच्यात लाईट पण आहे. म्हणजे आपलं गणित असं आहे. आता एवढ्या बाऱ्या केल्या मी, आज 28वी बारी, फक्त ही बारी अशी आहे की साऊंड वेगळं लाईट वेगळं. तर त्याप्रमाणे आता साऊंड एकत्र आहे म्हटल्यानंतर माझा थोडासा गैरसमज झाला की लाईट पण एकत्र असेल. तिथं गेल्या ह्यांच्या लाईटी लावलेल्या, आम्हाला म्हणतात तुमच्या लाईटी घ्यायच्या. मी म्हटलं नाही, मी आपला साधेपणात गेलो. तर आता म्हटलं करायचं काय, बिल लाईटीची करू की कसं काय. तर त्यांचं काय मानधन होतं की थोडंफार दिलं, नाही असातला प्रकार नाही. ते त्यांनी काढून दाखवला बघा. आणि काय झालं, मी प्रश्न ना प्रश्न असं ह्याच्यावर लिहून दिला त्याला, या साध्या वहीच्या ह्याच्यावर. आता प्रश्न विश्वनाथ जाधव माऊली, विश्वनाथ जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा गाणं हे म्हणायला सांगितलं.
तर मी ह्याच्यावर लिहून दिलं हो. आता प्रश्न ह्याच्यावर लिहिला काय, ताम्रपटावर लिहिला काय, सोन्याच्या एकदा पटावर लिहिला काय, तो प्रश्न आहे की नाही पोरांनो, फक्त होय की नाही त्यावर सांगा. बर तो झाला तर म्हणतात चिरकुटाव लिहून दिलं, चिरकुटाव लिहून दिलं एवढं म्हणतात तुम्ही. नंतर कळलं मी त्यांच्यावर बोललो तुम्ही शिक्षक आहात, शक्ती तुल्याच्या इकडे संबंध नाही, मात्र आपण जे व्यवसायात असतो ते अप्रत्यक्षरित्या तुम्ही ते सादर करत असता, बरोबर. मग याच्यात तुमचा एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती कमजोर आहे याच्यावर म्हटलं गुरुजींना थोडासा व्हायचा माझा एवढंच म्हटलं, आई शपथ एवढंच म्हटलं. आता पण बघा येऊन काय काय करतील, माज नसेल तर सांगा, माज उतरायला आपण हेच बोललेलं आहे. काय रे रेडियस काय त्या बाईला काय काहीतरी शब्द बोलले, सांड रे सांड, बस बस बस. अजून भादवा संपलेला नाही आणि भादव्यातला सांड, आगा ग मशी मला कुठं नेशी पडवळ बुवा, सांड सुटलेला. सगळ्या पाड्या तुमच्या सगळ्या पाड्या म्हणून बांधून ठेवायचा. लय मोठं केलो कान खवळला या सांड. गुरुजी एक साथ नमस्ते, मला सगळं समजते. एक शब्द मी कमरेच्या खालचा बोललो तर मला सांगा, आता येतील मला शिकवायला येतील. दत्तात्रेयाचे शिष्य आहेत तसे काय कमजोर नाही, मानाचा मुद्राच आहे. दत्ता माऊलीनं माझा मानाचा मुद्रा आहे, त्याला चरण स्पर्श. पण गमती व्हायला हव्या. अरे उलटा टांगणार म्हणजे झालं काय ना, आहे सांगू का, पोहाने मला उलटा टांगला मी येऊ शकत नाही. जाऊया एक फरमाईश घेऊया आईची ना. विचार हा किती आहे इत काही नाही बर, देणार आहे ना आपला लंबोदर. काढवड करून सारी करतो मी सोय, पण दरवर्ष सारखं मातर सजू दे घर. सांगचल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या ग गौराईला, घराला आणि घराला. सांगचल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या ग गौराईला, घराला आणि सणाला. सांगचल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या ग गौराईला, घराला आणि सणाला. आता शाहिरांचं बोललं 1 वर्षाचा कर्ज आहे म्हणाले, ही चाल द्यायला पाहिजे, नाही दिले तर परत कर्ज वाढेल आणि मला परत तर उलट टांगतील. वाजव तुम्ही यार बदलला जाणार. तुझी मंगल मूर्ती येते हर्ष भरती, तुझी मंगल मूर्ती येते हर्ष भरती. आमची मदार सारी देव गणेशा तुझ्यावरती. ताट सजवले रे देवा करण्या आरती, ताट सजवले रे देवा करण्या आरती. हे तुमची चाल. आता माझा गण, माझी ज्याप्रमाणे आदिमाया ही बारी सजून गेलेली आहे त्याप्रमाणे शिवानं मागून जायचं असतं, हा रीतिरिवाज असतो. शाहीराने आज जाधवांच्या घरचा मानाचा गणपती यावरती गण फार सुंदर गायला आहे आणि माझा प्रयत्न माझ्या आदिमायाच्या मागून गाण्याचा आहे. गुरुजीनो लक्ष असावं, एक साथ सावधान, कधी कधी विसरा. मी काय शेरबीर घेत नाही, आम्ही बोलाय मला माफ लागतं. मग शेर कधी घेऊ, कोंबडा आरवला तर 5 मिनिटात आणि बुवा मला टांगणार उलट, म्हणून शेरबीर खुश नाही, डायरेक्ट गाणं. मजा घ्या तुम्ही माझ्या. यांचं बघा यांचे शब्द ना प्रभादीन, हे सगळं संस्कृत शब्द, सगळे संस्कृत शब्द, सगळं माझ्या डोक्यावर गेला. आपण गावठी माणूस. जाऊया. देव गणपती सणाचा, देव गणपती गणाचा, देव गणपती गणाचा, देव बुद्धीन ज्ञानाचा. देव गणपती गणाचा, देव बुद्धीन ज्ञानाचा. चंद्रकांत
श्रीकांत जाधवांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा देव गणपती गणाचा देव गणपती गणाचा देव बुद्धीन प्याराचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा तुझ्या 21 दिवसाची इच्छा पूर्ती नवसाची इच्छा पूर्ती नवसाची इच्छा पूर्ती नवसाची तुझ्या 21 दिवसाची इच्छा पूर्ती नवसाची झाली कीर्ती दूरवर ह्या जाधव वसाची ह्या जाधव वसाची या जाधव वसाची ह्यावा आनंद क्षणाचा देव साऱ्या गणाचा ह्यावा आनंद क्षणाचा देव साऱ्या जनाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा 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 गणा तुझ्या निमित्तानं घर भरलं पाहुण्यानं घर भरलं पाहुण्यानं घर भरलं पाहुण्यानं गणा तुझ्या निमित्तानं घर भरलं पाहुण्यानं झालं घराचं मंदिर बाप्पा तुझ्या रे येण्यानं तुझं येण्यानं बाप्पा तुझं येण्यानं गणशक्ती तुऱ्याचा आणि गणवनाचा गणशक्ती तुऱ्याचा आणि गणवनाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा 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 देव गणपती गणाचा देव गणपती गणाचा देव बुद्धीन ज्ञानाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा पडवळ बुवा तुम्हाला एक नम्र निवेदन मी स्तवनामध्ये वंशावळ घेतलेली आहे जो जय घेतला त्याच्यामध्ये वंशावळ सांगितलेली आहे वेळ झालेला आहे मी आता पुढची गाणी वंशावळ टाकून गाणार आहे त्याच्यामुळे येऊन इथं शानपण शिकवशील की वंशावळ कुठे आहे ही कुठं आहे तर शानपणा चालायचा नाही शकण्या घरी उदाहरण नाही का मेरे को नहीं सुनने का सुना नाही का पहिल्याच बोलतोय परत आता सांगतो मी अहो एक गंमत झाली सांगू अरे सांगू की नको काय झालं गेल्या वर्षी यांच्यावर बारी हा आणि बोलता बोलता काय बोलले मी यांची बारी बघितली होती मला जरा बरं वाटलं म्हटलं घेऊया माझ्यासोबत एकच बारी आयुष्याची त्यांच्यावर ही दुसरी ह्यांनी जर मला बारी नसती दिली ना तर मला कोणी विचारलं नसता कुणी नसतं विचारलं यांनी एक बारी दिली केवढं उपकार सांगायची भाषा बघा मग जरा म्हटलं बुवांना व्हायचा माझ आहे ह्या प्रत्येक गोष्टी तर त्यांना दिसून येतो बघा अरे शेंबूडाला तर म्हणणार ना शेंबूडाला शमड्या म्हणणार ना त्या श्रीखंडाला म्हणणार शेंबूडाला म्हणणार हा त्यांचा माझ्या प्रश्नपत्रिकेच्या सॉरी या प्रश्न प्रत आहे त्याच्यावर दिसला जरा कुठं पहिल्यांदाच उभ्या आयुष्यात लाईट आणि साऊंड एकत्र दिला त्याच्यावर बोललं यांच्याकडे दुसरं काय नाही हे असलंच काय नाही थातूर मातूर बघणारी असलं आणि मग जरा समजलं मी बोवांना माझ आहे गुरुजी आता माझ नाही म्हणत गुरुजी एक साथ नमस्ते बस गुरुजी विश्राम गुरुजी सांगतात ना विश्राम आणि सावना
आमच्याकडे लहानपणी म्हणायचं म्हणे बघ तुला कितवीला आहेस रे? 5वीला आहे. तुला प्रश्न विचारू? विचारा. तुमच्या शाळेत बाई धरून मास्तर किती? आपल्या प्रत्येकाला प्रश्न विचारायचे. आणि वर काय म्हणतात 5G परवडेल, 2G परवडेल, गुरुजी परवडत नाही, गुरुजी लय वाईट. यांचा शब्द आहे का? यांचा शब्द आहे गुरुजी लय वाईट. गुरुजी कधीच वाईट नाही. गुरुजी म्हणजे आई वडिलांनंतर सगळ्यात परमेश्वर मोठा गुरुजी. हे एकटंच वाईट आहे. हे स्वतः मान्य केले ना, हे एकटंच वाईट आहे. बाकी सगळं गुरुजी नसाला, हे एकटं गुरुजी. मी गुरुजी बोलणारच नव्हतो. माझे उगाच काय कशाला काढता? सांड काय सांड. आता तर काय झालं? अरे गंमत राहिली. तर गेल्या वर्षी टोपी हिने घातलेली नाही आणि आमिर खान सारखं आपलं कॅशबीस करून पद्धतशीर आलं असं आलं वारीला. तर मी काय म्हटलं, ऐका, मी काय म्हटलं की बुवा शक्ती तुला टोपी घालावी. मग वाईट बोललो काय रे? शक्ती तुला टोपी पाहिजे की नाही? तर तरी पण दुसऱ्या बारीत आलं तसंच. तर जरा म्हटलं बिन टोपीचं आलं जरा माझं आहे बुवांना सांगून ऐकत नाही. मग माझं काय चुकलेलं नाही. तर त्याच्यानंतर मग कॅश मला सेम आमिर खान वाटलं. तर म्हटलं कडवईचं आमिर खान आला आमचं हिरो बनवलं तुम्हाला. पण मला नंतर कळलं हे कडवईचं उसनं आमिर खान आहे. यांचा साज बरा या गावात नाही. हे बोलतात ना माझी लाईट दिली माझी दिली, माझं भ्रांतीचं वजन कोणाचं काय नसतं. व या नसा जोडल्याने एकमेकांना नसा लांबी केली ना 97,000 किलोमीटर होते. मुंबई गोवा किती? 700-800 किलोमीटर हो. मग आपल्या नसा मुंबई गोवा आणि मुंबई गोवा पासून जर एकमेकाला सारख्या फिरवल्या किती किलोमीटर होतील? एक न जराशी दबली ना खटाक खटाक छटाक. आपण म्हणतो अरे सकाळी माझ्याबरोबर चाय प्यायला ना मग सकाळी आता घ्या. हे आयुष्य आपलं. आणि माझ्या लाईटी माझ्या फाईटी अरे कुठे घेऊन जाणार? हे काय नाही. पैसे दिले की सगळं असतं. आता मला सांगा, मी म्हणेन की माझा कब्जा माझा आहे. कब्जा हे जॅकेट विकेट म्हणतात आपण लावते म्हणतो. हा कब्जा माझा आहे. पण पैसे दिल्यानंतर तो माझा झाला. मग तसं योग्य मोबदला दिला ती वस्तू आपली होती. या का लाईटीच्या पडवळ बुवानी ह्या लाईटी आमच्या कुळेकर बुवांच्या आहेत. हा तरी म्हटलं ऐका आज आमचं कुळेकर बुवा आपण आज दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला डिस्काउंट करायला आलेला आहे. माझा गुरुवारी आहेत. चालेल आता सगळं शक्तीवाले एकत्र झाले डिस्काउंट केला. चालेल आता 40 झालेला आहे. शाप मारू नका हो मला. म्हणजे त्यांना म्हटलं टोपी घाला. टोपी नाही आज बरोबर फेटा घालून आले की नाही? आलं की नाही? मग मी आज त्यांना म्हणजे कडवईचा उसना आमिर खान म्हणणारच नाही. कडवईचा उसना आमिर खान बोलणारच नाही त्यांना. त्यांचं काय रे राजा परदेशी परदेशी. बुवांची चाल दे बाबा जास्त नको मला उलट करणार आहे. या काय बोललं आज मारतो म्हणे गाठ. समाजला तुम्हाला काय गाठ मारतो त्यांना. आणि नंतर ते बुलबुलवले होते ए मध्ये काय वाजू नको वेगळं ऐकायला जाईल. त्यांना काय म्हणायचं कळलं तुम्हाला? कळलं काय? गुरुजी सांग अभी क्या बोलेंगे देखो. आपण कुणाची म्हणून उधारी बाई ठेवत नाही. आपण त्यांना विषय देऊया. राजराणीच्या जोडीला लय बोलते जोरात ह्या सगळ्या बायका पोरात. गाठ मला गोवा ऐकून घ्या. लय बोलते जोरात ह्या बायका पोरात. हे पोरी आज आबरू जाणार हाय. पोरी तुझ्याच घरात आज आबरू जाणार हाय. पोरी तुझ्याच घरात आबरू जाणार हाय. पोरी तुझ्याच घरात आज आबरू जाणार हाय. पोरी तुझ्याच घरात. लय बोलते जोरात लय बोलते जोरात ह्या बायका पोरात. आज आबरू जाणार हाय. पोरी तुझ्याच घरात आज
म्हणे आता माझी आदिमाया ज्याप्रमाणे भाग सांडून गेले त्याप्रमाणे आपण दिला पाहिजे. ही गाठ याच्या पलीकडं प्रसिद्ध गाठ आहे ब्रह्मगाठ. ब्रह्मगाठ गवळणीच्या सासूची आणि सासऱ्याची जी बांधली गाठ, हा कृष्णाने मारली गाठ. पटवा कृष्णाने मारली. ती कुणाची मारली? तुमच्या, म्हणजे तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करताय त्याच्या सासूची आणि सासऱ्याची. सासूची वेणी आणि सासऱ्याची दाढी किंवा मिशी किंवा लांब केस असायची. ती गाठ रात्री कृष्णाला बांधली. या लय उडायच्या अशा आणि कृष्णाला सांगायच्या मी टांगून ठेवीन, ह्या करून ठेवीन, नंतर पाया पडायच्या. बरं त्यांच्याच गावात त्यांच्याच घरात गोकुळात कृष्ण तिकडे आले ना, पण त्याचं सगळं करून टाकलं. परमेश्वराची कृपा, सालबाईची कृपा, माझ्या वरदान देवीची कृपा आणि त्या गोकुळात भरलेल्या गोकुळात मारली झोका. झो म्हणजे आपला गावठी शब्द त्यातला हे आता परत येऊन मला काहीतरी आपण गावठी मारली गाठ. गाठ काय ना सुटन, रातभर घासली गाठ काय सुटना. स्वल्पटवली सासू आणि सासऱ्याचं थोबाड सुजला, गाठ काही सुटन. मग करायचं बोलवलं कृष्णाला, असाच काळा बिळा आपला आणि आला. आणि फक्त एकदा बघितलं नजर, तू मला अशी म्हणतेस, तू मला चोर म्हणतेस, मला टांगून ठेवीन म्हणतेस, आणि असं केल्यानंतर म्हणते बाबा तुझ्या पाया पडते एवढी गाठ सुट. बोला ठीक आहे. एकदा फक्त प्रेमाने बघितलं आणि गाठ सुटली. तो विषय तुमच्या चरणाशी सादर मारतो आता गाठ. पडवळ बुवा नमस्ते. अरे आता घडली गुरमी लढली, बोई थोबाडा पटणार, बोई थोबाडा पटणार. जर का सुटला नाही हा गुंता, कृष्ण विचारतोय जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. याचं उत्तर सांगायचं तुम्ही. मुळा सकट उपटणार काय सांगायचं? काय हे मारलेले गाठ्याचे केस, बाकी काही नाही. आपण भाष्कर गायतच नाही. आई शपथ. जर का सुटला नाही हा गुंता, जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. अताला घडली गुरमी ही नडली, अताला घडली गुरमी ही नडली, बोई थोबाड पटणार, बोई थोबाड पटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. मनात काही एका रात्रीत अद्दल घडली, एका रात्रीत अद्दल घडली, एका रात्रीत अद्दल घडली. बांधून मिशीला आणि कवेडी तुझ्या कर्माची फळ ही नडली, तुझ्या कर्माची फळ ही नडली, तुझ्या कर्माची फळ ही नडली. दावली चुक झाली या मुका, दावली चुक झाली या मुका. दंड किती येतो पटणार, दंड किती येतो पटणार. जर का सुटला नाही हा गुंता, जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. अवघे कुटुंब चरणी ती सोडली हो ब्रह्मगाठ, सोडली हो ब्रह्मगाठ, ती सोडली हो ब्रह्मगाठ. तुझ्या चुकीची फळे मिळाली, तुला मिळाली
मिळाली मोक्ष वाट, तुला मिळाली मोक्ष वाट, तुला मिळाली मोक्ष वाट. संकट टळलं नशीब फळलं, संकट टळलं नशीब फळलं. आता तू कधी सुधारणार, पोरी तू कधी सुधारणार. जर का सुटला नाही हा गुंता, जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. आताला घडली गुरमी घडली, आताला घडली गुरमी घडली. होई थोबाड आपटणार, तुझं थोबाड आपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. या ठिकाणी शाहिराने अंतरामध्ये एक भाग विचारला होता की 16 सहस्त्र 108 नारी, त्यातल्या त्या 8 नारी जी वाट चुकलेली होती, ती वाट चुकलेली आहे. त्यांची फक्त नावं तुम्हाला सांगतो. बळीराजाच्या, क्षमा करा, चित्रा, सुदेवी, ललिता, विशाखा, चंपकलता, तुंगविद्या, इंदुलेखा आणि सुदेवी अशा 16 सहस्त्र 108 मधील ह्या 8 पत्नी होत्या. त्यातील ललिता नावाच्या सखीला मोक्ष मिळाला होता, म्हणून तिने पुनबा मीराबाई या नावाने पुन्हा जन्म घेतला होता. हा तुमच्या फक्त तुम्ही विचारलं की नाही मला माहिती नाही, मला फक्त वाटलं की तुम्ही अंतरामध्ये हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता की काय माहिती. तर ही त्यांची नावं आहेत. आणि आता मूळ प्रश्न, शाहिरांचा जो प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. शाहीर लक्ष असावं की बळीराजाच्या नकळत भगवान विष्णूनं, हे पूर्ण बसा खाली, बळीराजाच्या नकळत भगवान विष्णूने अन्य 3 ठिकाणी व्यापली. ती कलियुगात कोठे आहेत आणि तर ती सूर्यावर आहे. ती ठिकाणं सूर्यावर आहेत आणि त्यांची नावे, एक सूर्योदय, दुसरं मध्याह्न आणि तिसरं सूर्यास्त. त्या ठिकाणापासून आणखी 4 पावलं निर्माण झाली. ती पावलं म्हणजे त्रिविक्रम. आणि ती 4 पावले ज्या ठिकाणापासून निर्माण झाली ते ठिकाण म्हणजे उरुक्रम. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. अर्थात जे 3 पावलं टाकली ती पावलं सूर्यावर आहेत आणि त्याचं पहिलं नाव आहे सूर्योदय, दुसरं मध्याह्न आणि तिसरं सूर्यास्त. आणि त्या ठिकाणापासून आणखी 4 पावलं निर्माण झाली. ती पावलं म्हणजे त्रिविक्रम. आणि ती 4 पावलं ज्या ठिकाणापासून निर्माण झाली ते ठिकाण म्हणजे उरुक्रम. हे तुमच्या प्रश्नाचं आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आता हा भेदिक शाहिराचा भाग झाला. तुम्ही इथे येऊन शांतपणा सांगणार. तुम्ही एकच सांगायचं, उत्तर बरोबर आहे की चूक. त्याच्या पलीकडे तुम्ही काय जास्त बोलायचं नाही. जर काय बोलला, मला माहिती आहे आता हा कोंबडा आरवणार आहे, 3:30 वाजलेला आहे. दुसऱ्या बारीला कदाचित माणसं घरात जाणार आहे झोपायला आपापल्या. त्याच्यामुळे कोण परत तुम्ही भेटशील नाही भेटशील आणि हे भाऊ आता परत भेटतील नाही भेटतील, तुम्ही आहो ना, पण हे मला परत भेटतील नाही भेटतील. 10 बाऱ्या फेक झालेल्या आहेत. दसऱ्यानंतर बारी काही मी करण्यातला नाही. पुढच्या वर्षी भेटलं तर भेटलं, तर आजच भेटली नाही तर उलट टाकण्याच्या आधी आपल्या सटून गेलं बरं. म्हणून माझ्या प्रश्नाचा भाग देतोय. शाहीर प्रश्न आहे का, या कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान आहे. सगळ्या पुरी खुश, पोरीनो या अक्षता टाकायचं जे नशिबात भाग आहेत ना, याच्यासारखं सुख कुठं नाही. तुम्ही माझ्या बहिणी मुलीसारख्या बाहेर पळून जाऊ नका. एवढंच तुम्हाला या तुऱ्याच्या पवित्र साधाचं सांगेन. कारण शक्तितुरा फक्त मनोरंजन नाही तर समाज प्रबोधनाचं उत्तम माध्यम आहे. त्या अनुषंगाने सांगतो. घरात सांगा बाबा मला आवडला आहे, नाही ऐकलं आहे, काहीतरी 2-4 दिवस तू जेवू नको, उपाशी राहा. एकदा म्हणे बाबा कर काहीतरी आपलं व्हायचं किंमत तरी आई वडील आपल्या. पण बायानं पळून जाऊ नका. लय हाल होतात ग बाय, लय हाल होतात. हे दाखवत नाही आमचं पोर, पण कधी कधी गुटखा खाणारा असतात. सगळंच नव्हतं. तर कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात लग्न अक्षर टाकायचा अधिकार आहे. मात्र आपल्या मुलाच्या लग्नात अक्षर टाकायचा मानत नाही. मात्र बाहेर खळ्यात मांडवात
लग्न लागतंय मुलगाचं, त्याच वेळेला आपल्या घरदैवतावरती किंवा कुलदैवतावरती अक्षता टाकायचा मान आहे. हा शाप आणि वरदान कुठे दिले सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देवादेवांच्या सोयीवर नावाच्या ग्रंथात मिळेल, त्या पुस्तकात मिळेल. प्रश्न पण दिलेला आहे आणि गाईड पण दिलेला आहे. आता या उलट टांग आम्हाला काय ते हा भाग घ्या. प्रश्न विचारतो चौघात साज साधत सजून, लय आलात माजून. सांग हा प्रश्न द्यायची गरज आहे का? लय आलात माजून, टाकीन जो पळताना भाजून. लय आलात माजून, टाकीन जो पळताना भाजून. आपल्या लेखीच्या लग्नात टाकी अक्षत वधुआई, टाकी अक्षत वधुआई, टाकी अक्षत वधुआई. मात्र मुलाच्या विवाहात तिला परवानगी नाही, तिला परवानगी नाही, तिला परवानगी नाही. भाग झालाय सांगून, भाग झालाय सांगून, उरला सांगतोय अजून. लय आलात माजून, लय आलात माजून, टाकीने गलताना भाजून. 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 मुहूर्त वेळेला कुलदेवीच्या चरणाला, कुलदेवीच्या चरणाला, कुलदेवीच्या चरणाला. टाकी अक्षत त्यावेळी पुजल्या देवाच्या स्मरणाला. देवाच्या स्मरणाला, तुझ्या देवाच्या स्मरणाला. लय केली तलाल तुमची, लय केली तलाल तुमची, आणखी नको खाजवून. लय आलात माजून, लय आलात माजून, टाकीने पळताना भाजून. लय आलात माजून, टाकीने पळताना भाजून. लय आलात माजून, टाकीने गलताना भाजून. लय आलात माजून, टाकीने गलताना भाजून. प्रश्न विचारतो चौघात, प्रश्न विचारतो चौघात, साज साजात सजून. लय आलात माजून, टाकीने गलताना भाजून. 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 टाकीन पलताना भाजून म्हणजे शास्त्राच्या पलताना. शास्त्राची नावाची चूल आणि त्याच्यातलं शब्दाचं बोली. बाकी तुम्ही नंतर काहीतरी म्हणशील आणि मला उलट टाकून ठेवशील. आता एक तुऱ्याची बारी आहे. 5 गाणी गायची असतात. एक गाणं गाते. आता येतील दुसऱ्या बारी ज्ञान शिकवायला. षडविकार, 4 वेद, 4 उपवेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 पुरुषार्थ. सांगा तुम्ही सगळं सांगा. आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहे. भाष्कर फक्त काय बोलू नका, भाष्कर फक्त काय बोलू नका. आता फक्त सांगतोय हा देह. परानं तुम्हाला सांगतो शक्तिधरा कसा बघायचा. शक्तिधरा म्हणजे कसा, स्त्री पुरुष आधी दाखवायचा श्रेष्ठ कोण, आणि शेवटला म्हणजे बायको कशी भांडते, तुम्ही असं तुम्ही तसंच. नवरा पण म्हणतात तुला काय कळत नाही, माझ्याच नशिबात कशी पडली, असं भांडण नवरा नवरीचं असतं, बायकोचा आणि नवऱ्याचा असतं. पण शेवटी तरी पण एकत्र संसार करायचा असतो, घटस्फोट करायचा नसतो. शक्तिधरात तसंच आहे. स्त्री मोठी
की पुरुष मोठा थोर म्हणजे त्याची महती काय मोठी. आणि सरते शेवटी भांडण विसरायचं, शेवटला येऊन आरती करायची. हे द्योतक काय आपल्या संसाराचं वाडवडिलांनी आपल्याला करून दिलेलं आहे. हे द्योतक आहे. आपण घरात पहिला पाऊल टाकतो पुरुषांना आपल्याला मान नाही, पण स्त्री जेव्हा पहिलं पाऊल टाकते ती अगदी त्या तांदळाच्या अक्षतावरती त्या तांदळावरती पाय ठेवून येते, लक्ष्मी येते घराची. हे तिकडच्या आयुष्यात. पण इकडचा पुरुष कसा श्रेष्ठ तो सांगण्याचा प्रयत्न. तर हे शरीर म्हणजे ही काया म्हणजे माया म्हणजे स्त्री, आणि आतमध्ये मी जिवंत आहे जी मग आपण शाकनागिरी करतोय ना ती कुणाच्या जीवावर? आतल्या जीवाच्या जीवावर, आत्मारामाच्या जीवावर. तो आत्माराम म्हणजे पुरुष. आणि ही जी ही नटलेली आहे ना ही झाली स्त्री. म्हणून बघा स्त्रीला जास्त दागिने आहे, तिला जास्त सगळे आभूषण आहे. हा बोध किती भारी आहे बघा. शायराने पण गवळण फार छान गेली, त्यांनी काही ज्ञान देण्याचा प्रयत्न केला त्या गवळणीतून. मग तसंच आहे. आता यांनी सांगायचा ही जर शरीर जीव जर सोडून गेला, आत्माराम सोडून गेला, डायरेक्ट उद्या विकास ना म्हणणार. विकास कसा आहे? अरे त्याची बॉडी कशी आहे? बॉडी आणली की नाही? जीव गेला की बॉडी नाही तर ह्याला नावाने ओळखतात विकास. विकास विकास कसा आहे? विकास बरा आहे. विकास ढिसक्यावर झाला वरती गेला की विकासची बॉडी कशी आहे? बॉडी कधी आणणार? गावास कधी आणणार? म्हणजे जर आत्माराम सोडून गेला की या शरीराला जाळणार. बरोबर? अरे होय की नाही? होय ना. म्हणजे ह्या स्त्रीला हिला जाळणार म्हणजे आत्माराम माझा श्रेष्ठ आहे. आत्म्याला माझ्या मरण नाही, तो अमर आहे. आता मी कसा गातोय बघा. रेकॉर्ड ब्रेक जरा खाली घेऊ. रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं हा पण फुलच्या गुन्ह्यात. जवळ भेटल मला गुन्ह्यात गुरुजी गुरुजी मला अटक करा पुण्यात. अरे उसनी पाहुणी हे शरीर उसना आहे. जो ज्याला जन्म झाला गणपती बाप्पा हे देतो का आयुष्यात आला. गणपती बाप्पा आला की आनंदी आनंद. ज्याप्रमाणे घरात एखादं बाळ जन्माला आलं की आनंदी आनंद, बारसा पाचवी सजावट आंग्र टोपर. आणि तो जेव्हा जातो सोडून जे कोणी व्यक्तिमत्व त्या दिवशी दुःख असतं. बाप्पा ते द्योतक आहे. जो आला तो जाणार, जो आला तो जाणार म्हणजे गणपतीला म्हणतात पाहुणा, कारण तो जाणार आहे. देह पण तसाच आहे, जो आला तो जाणार. म्हणून ही माया जी आहे शरीर हे पाहुणा आहे. तुम्ही म्हणू नका या कडवई गावात तुम्ही पाहुणं उष्ण पाहुणं असं काही नाही. मला तसं काय नाही म्हणायचं शपथ. बस मगाशी मला सांगत होतं तुम्हाला नाही म्हणायचं आहे, तुम्हाला नाही म्हणायचंय सांग. मला शिकत होते शानपण. उसनी पाहुणी अरे लोभाची मेवणी. अष्टविकार ना, काम क्रोध मद मत्सर तंब चिंता. तो लोभ आवरी असते, आवरी स्त्रीची बाजू. अरे उसनी पाहुणी लोभाची मेवणी काय कामाची तुझ्याही मिजाशी. अरे उसनी पाहुणी उसनी पाहुणी अरे लोभाची मेवणी काय कामाची तुझ्याही मिजाशी. दे सोडून तुझी ही बदमाशी, दे सोडून तुझी ही बदमाशी. शेवटी भेट आहे तुझी र सरनाशी. साधा विषय गुरुजी ऐकून घ्यायचं. सांड लय मोठं केलं कांड टाकला सांड घ्या. अरे उसनी पाहुणी लोभाची मेवणी, उसनी पाहुणी लोभाची मेवणी काय कामाची तुझी ही मिजाशी. दे सोडून तुझी ही बदमाशी, दे सोडून तुझी ही बदमाशी. शेवटी भेटाय तुझी र सरनाशी, दे भेटून तुझी सरनाशी. शेवटी भेटाय तुझी र सरनाशी. दे सोडून तुझी बदमाशी, शेवटी भेटाय तुझी सरनाशी. दे सोडून तुझी बदमाशी, शेवटी भेटाय तुझी सरनाशी. सोन्या मोत्यानं विसरली त्याला जगवलं ज्यानं. मूळ घराला सोडून गेली राहिली दुसऱ्याच्या ओसरीनं.
शाहीर या गावातलं नाही म्हणून शाहिरांना पाहुणा म्हणत नाही आहे. हे शरीर, हे दुसरे कपडे, हे सोनं नाणं याला भाळलेली आहे लोभाची आई. या सगळ्या आभूषणाच्या उसणी नाही ती, असं मला म्हणायचं आहे. काय म्हणतोय? मढवला देह सोन्या मोत्यानं, विसरली त्याला जगवलं ज्यानं. मूळ घराला सोडून गेली, राहिली दुसऱ्याच्या ओसरीनं. बाळगलाज भिटेल खाज, बाळगलाज भिटेल खाज, जा आत्मारामाच्या स्मरणाशी. दे सोडून तुझी ही बदमाशी, दे सोडून तुझी ही बदमाशी, शेवटी भेट आहे तुझी त्या सरणाशी. दे सोडून तुझी ही बदमाशी, शेवटी भेट आहे तुझी त्या सरणाशी. उसनी पाहुणी लोभाची मेवणी, उसनी पाहुणी लोभाची मेवणी, काय कामाची तुझी ही मेजाशी. दे सोडून तुझी बदमाशी, शेवटी भेट आहे तुझी या सरणाची. दे सोडून तुझी बदमाशी, शेवटी भेट आहे तुझी या सरणाची. दे सोडून तुझी बदमाशी, शेवटी भेट आहे तुझी या सरणाची. दे सोडून तुझी बदमाशी, शेवटी भेट आहे तुझी या सरणाची. बरोबर 1 तास झाला. माझ्या परीनं सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. बुवा नायकरी काय बोललेलं नाही, जरा गमती जमती केलेल्या आहेत. स्तवन माझ्या सालबाईचं आणि वरदान देवचं गायलेलं आहे. गड जाधवाच्या घरांचा मानाचा गणपती, गवळण शाहिरांचा जो भाग होता गाठ, त्या गाठीच्या मागून मी गेलेलो आहे. प्रश्नपद विचारलेला आहे आणि हे आत्मज्ञानाचं गाणं ह्या तुमच्या समोर ठेवलेलं आहे. पहिल्या बारची झालेली सेवा मान्य करून घ्या आणि माझ्या बुवांना दुसऱ्या बारच्या शुभेच्छा देतो. आता ते येणार आहे, शिकवायला येणार आहेत. शिकवा तुम्ही, मी विद्यार्थी म्हणून शिकवेन. पण जेव्हा माझी शाळा भरेल, मी जेव्हा वर्गात जाईन, माझ्या हातात छडी दिली जाईल 20 मिनिटाची 30 मिनिटाची, त्यावेळेला तुम्ही पण जरा बँचवर बसायचं. एवढं बोलून माझी बरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.